पोदी संघाने रिपोर्टिंग करायची आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय. निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, कीर्तिवंत, जाणता राजा, शिवछत्रपतींना मानाचा तिवार मुजरा. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एक मॅच जिंकून एकमेकाच्या विरोधात. एका बाजूला अनिकेत, त्याच्या साथीला प्रसाद. आघाडीची जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. वरद भगत इन्फॉर्म खेळाडू, या मॅचचा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर राहिलाय असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 3 षटकांचा सामना याची देखील नोंद घ्यायचे. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले नाव. 3, 2, 1. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. टाइम अलर्ट केलं जाते. 15 मिनिटांचा वेळ आहे 3 षटकांसाठी. 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला लॉंग ऑन सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय दमदार कणकणीत चौकार. मॅचचा आनंद मनमुराद घेत असताना तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा वेलकम. जिथे पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय. चांगली बॅटिंग करत असताना प्रसादच्या बॅटमधून दमदार चौकार बघायला मिळालाय. यासाठी जाणला जातो आणि सिद्ध करतोय. आता मनात हेच असेल की किमान 40 ते 25 धावा सेट करायचा. समोरचा संघ देखील बलाढ्य संघ म्हणून झालं. इथे गुडघा टेकवत फटका खेचलाय. गलीमध्ये प्रोटेक्शन आलाय गलीमधून आणि अप्रतिम टिपलाय झेल आणि संपलाय प्रसादचा खेळ. बॅटिंग करत असताना दहिवली संघाला पहिला धक्का लागलाय प्रसादच्या स्वरूपात. अग्री कोळ्यांची कुलदेवता आई एकवीरला नतमस्तक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय विशाल पाटील. विस्फोटक नामवंत खेळाडू मैदानाच्या दिशेने सिक्सर किंग म्हणून या संघामध्ये त्याची ओळख राहिली आहे. दूरवरून षटकार ठोकण्यासाठी जाणला जातो. या संघामध्ये सातत्यपूर्ण टिकून ठेवलं या खेळाडूने आणि नेहमीच या संघाचा ट्रम्प कार्ड तारणहार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डाव्या हाताचा खेळाडू वर्तुळाचं रिस्ट्रिक्शन आता पूर्णपणे त्याचा फायदा घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण तैनात केलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय दणदण करत. प्रोटेक्शन आहेत. 1च धावे त्यांना बघायला मिळेल. 1 समीकरण बदलताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवर. सुरुवात तर चांगली झाली आहे. दुसऱ्या बाजूने वरद देखील चांगलीच गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. इथून जिंकला तर सुपर 12 मध्ये संघ दाखल होईल. सुनील डीजे अप्रतिम संगीतांची मैफिल आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळते आणि प्रेक्षक राजा त्या मैफिलीचा मनमुराद आनंद घेत असताना पुढचा बॉल ओव्हर द विकेटने स्लो केलाय. बॉलला खाली थोडासा राहिला. पाठीमागे बॅकअप देखील चांगलं लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉलला फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारची रन येत नाही. दबाव टाकायचा. अनिकेतला शांत ठेवलं जात आहे. मात्र शांत बसणाऱ्या मधला हा खेळाडू नाही. आक्रमकता ठासून भरले या खेळाडूमध्ये आणि सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी अनिकेतला देखील जाणला जातो. आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. इथे मात्र गुडघा टेकत फटका खेचलाय. फाईन लेग सीमा पलीकडे 4 धावांसाठी अनिकेतच्या बॅट मध्ये येतोय दमदार रुबाबदार शानदार चौकार. स्वागत आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये सुंदर मॅच रंगताना बघायला मिळतोय. वरद भगतवर आक्रमण केलं जाते. अनिकेत नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते.
क्षितिज पाटील ओवळे आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. इथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क होताना बघायला मिळाला नाही. बॉल पडल्यानंतर फेसवर आदलला डॉट बॉलची होते सांगता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. स्पीडअप करायचंय. 5 मिनिटांचा कालावधी संपलाय पहिल्या षटकाला. अजून या 5 मिनिटांचा कालावधी या षटकासाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त कालावधी घेतला तर आपला एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. खूप चांगली स्पर्धा पाहतोय आपण आणि या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय रोशनजी गावंड, दीपेशजी पाटील, बालाशेठ गावंड यांच्या माध्यमातून स्वप्नातली स्पर्धा आपण पाहतोय. या कर्नाळा परिसरामध्ये पहिल्यांदा आयोजन पाहतोय. धूम धडाक्यात आयोजन ठाटामध्ये जबरदस्त आयोजन आपण बघतोय. आणि मनोहर महाराजांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. सुंदर गोलंदाजीचा भरणा असणारा संघ त्याच्या विरोधात फटकेबाजीसाठी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पहिला बॉल विशालसाठी. इथे फटका स्लॉट मध्ये मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय. विशाल पाटीलचा खेळ. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना हिंदवी 11 दहिवली संघाला. आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर ओमकार पाटील. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ ओमकारचा बघायला मिळाला. या मॅच मध्ये देखील मनात आता टार्गेट सेट केलं असेल किमान 30 ते 35 धावा पळसपे संघाच्या समोर उभ्या करायच्या आणि याच आता अनुषंगाने त्याला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असताना मोर्या येळवण पळसपे संघ आपण पाहतोय कमी इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी 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 गुल फलंदाजाला केले गुल. धक्का नंबर लागलाय 3रा हिंदवी 11 दहिवली संघाला. टाळ्या ज्या खेळाडूकडून नितांत अपेक्षा होती हिंदवी 11 दहिवली संघाला अगदी भोपलाही फोडू दिला नाही. जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असणारा श्री गणेश 11 पळसपे संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे त्यांचा. पोदी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे आणि ओळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. कव्हरच्या दिशेने फटका चांगला टोलावला गेलाय. 1च रन. सेन्सिबल क्रिकेट. अनिकेतला जास्त स्ट्राईक वाढणं खूप महत्वाची बाब आहे आणि अनिकेतवर आता मात्र अपेक्षा असतील. खेळाडू कक्षामध्ये मशान शांतता दहिवली 11 संघाच्या बघायला मिळतंय. या मॅच मध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असलं की थोडस डोके दुखी ठरतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्री गणेश पळसपे संघाला. वारंवार क्षेत्ररक्षण बदल केली जाते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना
सातत्याने बदलायला लागतो. मॅच खूप रोमांचक बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूने वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जातं. सुंदर मॅच आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये 9 मिनिटांचा कालावधी झालाय. 1 मिनिटामध्ये 3 बॉल फेकायचे आहेत, अन्यथा तुमचा अंतिम षटकासाठी एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. राऊंड विकेटने इथे मात्र वेगाने टाकला होता बॉल. प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना होते डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आणि हेच आता मात्र गोलंदाजाला करायचं आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकण्याचा पर्सेंटेज दुसऱ्या बाजूने वाढवलाय तो श्री गणेश 11 पळसपे संघाचा आणि त्यांच्या विरोधात हिंदबी 11 दहिवली संघ खेळत असताना. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे वेगाने टाकलाय. लॉंग ऑनच्या दिशेने प्रोटेक्शन आहेत. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एकच धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदलता वारंवार बदलावी लागते. जेव्हा लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असतं तेव्हा खेळामध्ये चेंजेस भरपूर करावे लागतात आणि त्याच अनुषंगाने आता मात्र लेफ्टी फलंदाज डेंजरस म्हणून ओळखले जाणारा खेळाडू आपण मैदानाच्या आत. इथे मात्र वेगाने टाकला होता. पायावर आदलला बॉल. पंचांचा इशारा होते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव येताना पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या जोरावर षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 11 मिनिटं झालीत. एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल. पंच लक्षात ठेवायचं, एक खेळाडू जास्त वेळ घेतलाय 2 षटक फेकत असताना. त्यामुळे श्री गणेश 11 पळसपे संघाचा एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल आणि या स्पर्धेमधली हा 9वा संघ आहे. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पोदी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. अजनबी स्पोर्ट ओळे संघाचा ऋषिकेश पाटील कर्णधार उपस्थित आहे. पोदी संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये अंतिम षटक भैरवीचे षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर राजा. प्रत्येक मिनिटाची इकडे व्हॅल्यू आहे, त्यामुळे पळसपे संघाला कळकळीची विनंती असेल आता. अजून जर एक्स्ट्रा वेळ झाला तर एक खेळाडू अजून 15 मिनिटं जर झाली तर एक खेळाडू अजून वर्तुळाच्या आतमध्ये येईल. याची देखील दखल घ्यायची आहे पळसपे संघाने. इथे बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल करून बॉल आतमध्ये आणला गेलाय. राजा अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळते. पोदी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे. अंतिम पुकार असेल. ओले संघाचा ऋषिकेश पाटील उपस्थितीत आहे. इथे पुढे सरसोट फटका खेळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल असल्यामुळे स्ट्राईक चेंज नसेल, कोणत्याही प्रकारची रन येणार नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. अमन कांबळेसाठी शुभेच्छा येतात. राकेश भोंडकर यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जातं. एका बाजूला अजनबी स्पोर्ट ओले त्यांच्या विरोधात बॅटची कडा, बॉल चालला लॉंग स्टॉप रिजन कडे, बॉल चालला दणदण करत. इथे मात्र नशिबाची देखील तितकीच साथ श्री गणेशा 11 पळसपे संघाला. एकच धाव, स्वतःवर विश्वास दाखवलाय. अनिकेतने स्वतःवर भरोसा दाखवलाय.
अमन कांबलेचा वाढदिवसाच्या निमित्त या स्पर्धेकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जीवो हजारो साल. टॉस विन ओल्डे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय जिथे मैदानाच्या आतमध्ये उलटफेर होताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी खूप वेळ घेतला जातो या मॅच मध्ये पळसप संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल राजाचा. इथे दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मारण्याचा मोठा फटका प्रयत्न होता अनिकेतचा, मात्र फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉलची सांगता. दबाव या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पळसपेठ संघ टाकत असताना बघायला मिळतोय. पुढचा बॉल वेगाने टाकला, इथे मात्र जागा बदलली. इन्फ्रॉजन स्ट्रोक बघायला मिळतो. सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. सतरा धावा धावफलकावर. चांगला स्ट्रोक अनिकेतच्या बॅट मधून बघायला मिळाला. थर्डमॅनच्या मधून बॉल सीमा पलीकडे जाताना आणि क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आता मात्र होताना पाहायला मिळतोय. खूप वेळ घेतला जातोय पळसपा संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये जवळजवळ 1 तास घेतला, या मॅच मध्ये देखील भरपूर वेळ घेतला जातोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर राजा, त्याच्या समोर अनिकेत. आक्रमकता ठासून भरले आणि विध्वंस खेळाडू म्हणून त्याला जाणला जातो. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. खूप वेळ घेतला जातोय. नेक्स्ट मॅच मध्ये पेनल्टी दिली जाईल, याची देखील दखल घ्यायची आहे. पुढचा बॉल, ते धीम्या गतीने बॉलला दिशा दिली आहे. प्रोटेक्शन होतं, मात्र बॉल चालला एक टप्पा. फाईन लेग क्लिअर, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. बॉल जमा करायचा आहे. चला पळसपे संघाला क्षेत्ररक्षण सजवलंय. हिंदवी 11 दहिवळे त्यांच्या अगेन्स्ट 22 धावांचं लक्ष ठेवलंय पळसपे संघाच्या समोर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. वरद आणि निलेश, 2 बलाढ्य खेळाडू.
22 धावा आता डिपेंड करायच्या आहेत गोलंदाजी करत असताना दहिवली संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रसादच्या हातामध्ये बॉल सोपवलाय पहिल्या षटकासाठी. जबाबदारीने षटक फेकावं लागेल. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम होताना पाहायला मिळाले आहेत, अनेक घडामोडी होताना पाहायला मिळाल्या आहेत. चढ उतार सातत्याने पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा अक्षरशः प्रेक्षक राजाने नावारूपाला येणारी स्पर्धा, चर्चेत राहणारी स्पर्धा या कर्नाळा परिसरातील एक नामांकित स्पर्धेमध्ये या स्पर्धेची गणना केली जाते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय आपण निलेश त्याच्या साथीला. पहिला बॉल प्रसादचा वेगाने टाकलाय, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नकार दिलाय. एकच धाव, सेन्सिबल क्रिकेट. निलेशने सन्मान दिलाय. पहिलाच बॉल अगदी अँगल बनवत बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. सिंगलने सुरुवात श्री गणेशा होताना कॅमेऱ्याच्या रिलिंगवर बसायचं नाही, सर्वांना विनंती असेल, प्रेक्षकांना कलकलीची विनंती असेल. कॅमेरा पूर्णपणे हल्ला जातो त्यामुळे आपण बसायचं नाही. डाव्या हाताचा विस्फोट खेळाडू वरद भगत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रसादचा, रणनीती आखली जाते, दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल. या मॅच मध्ये धावा डिपेंड करायच्या आहेत त्या गोलंदाजी करत असताना. हिंदवी पण या वेळचा आडवा होताना सुरुवात जबरदस्त करून दाखवतोय वरद भगत. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं प्रसादचं. पुढचा बॉल या बॉलवर जर चौकार किंवा षटकार ठोकला तर आदरणीय राकेश शेट पाटील कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. वरससाठी संधी आणि संधीचा फायदा घेतला पाहिजे. इथे वेगाने टाकला होता तेच तर्रार बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडेल, एक्स्ट्रा रन मध्ये वाढ आणि या एकेरीच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. राकेश शेट पाटील यांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार या बॉलवर आला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक दमदार आणि होतकर व्यक्तिमत्व. यावेळचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला, अगदी पानबोडी सारखा. रन येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची होते सांगता, दबाव टाकण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने, मात्र धावसंख्या खूप कमी असल्यामुळे इथून मॅच देखील चुरशीचा करण्याचा प्रयत्न असेल हिंदवी 11 दहिवली संघाचा. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पळसपे संघ एक बलाढ्य आणि तुल्यवान संघ एकमेकाच्या विरोधात आजच्या दिवसात बी पोलचे लॉर्ड्स खेळताना पाहायला मिळतात. इथे फटका कव्हरच्या दिशेने, प्रोटेक्शन आहेत, बॉलच्या खाली येतोय, मात्र सोप्पा झेल भूमीला दान आणि जिकडे वरद भगतला जीवनदान मिळतो. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उडलायला सुरुवात करतो. या मॅच मध्ये वरद नावाचं वादळ गोंगवायला सुरुवात झाली. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार. वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळते. 22 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या साथीला निलेश सेन्सिबल क्रिकेट खेळत वरदला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूने आक्रमकता वरदने धारण केल्या आणि इकडून देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल प्रसादला. हा सामना ज्वलंत ठेवायचा असेल तर एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल दहिवली संघासाठी. वेगाने टाकला, बॉल खाली राहिला, रन घेण्याचा प्रयत्न, वरदने नकार दिलाय. एकच धाव, कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जमवली गेली ती 13.
आपलं देखील वेलकम. आई एकविरा डीजेच्या माध्यमातून संगीतांची मैफिल आणि हा सामना पलसपा संघ जिंकला तर राकेश शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज पलसपा संघासाठी. बक्षिसांची देखील खैरात मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटने हुक करायचा होता, बॉलला पडल्यानंतर उचली घेणारा बॉल डॉट बॉलची होते सांगता. चांगली लाईन आता मात्र सूट गवसलाय गोलंदाजी करत असताना हिंदवी 11 दैवली संघाला. मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमकता ज्या खेळाडूच्या नावात ठासून भरल्या असा हा मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. किंबहुना अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिलेत आणि जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली वेगाने आणि टिपलाय झेल संपलाय वरद भगतचा खेळ. धक्का नंबर लागलाय बॅटिंग करत असताना पळसपे संघाला पहिला. षटकामध्ये ओमकार पाटील लाईन लेंथ वर गोलंदाजी मेरिट नुसार गोलंदाजी होताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. इकडून जिंकला तर सुपर 12 कोणता संघ पुढे सरकताना बघायला मिळेल याकडे देखील आता लक्ष वेधलं असेल. येणारे बॉल असतील 10 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या या मॅच मध्ये 9 समीकरण बदलताना बघायला मिळेल. एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे दैवली संघासाठी. इथे हलक्या हाताने फटका खेळण्याचा होता, स्लो मोशन ने बॅट फिरवली गेली राजा मैदानच्या आतमध्ये. राकेश पाटील या मॅचचा आनंद घेत असताना मनमुराद आणि आयवा कॅच पकडली तर प्रेक्षक कॅच झेल पकडला तर राकेश शेठ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅच प्राइज. जबरदस्त बक्षिसांची खैरात पळसपे संघासाठी देखील बक्षीस आहे. हा सामना पळसपे संघ जिंकला. इम्प्रोजन स्ट्रोक फाईनल लेगला सीमा पलीकडे अशा पद्धतीचे फटके पाहण्यासारखे असतात आणि राजाने चांगली सुरुवात केली आहे पळसपे संघ. राजासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अगदी फटका पाहण्यासारखा होता आणि अशा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके बघण्यासारखे असतात. पुढचा बॉल इथे सॉफ्ट हँडने फटका अगदी दिशा दिले बॉल क्रिकेटवर असणारा प्रेम आणि या प्रेमासाठी बक्षिसांची भरघोस बक्षिस या मैदानामध्ये दिली जातात. अतिभाई दलवे यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य अतिभाई दलवे आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पडल्यानंतर उचली घेतणारा बॉल पंचाचा इशारा येतोय षटक समाप्तीचं. आता धावा करायच्या तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये रोमांचकता बऱ्याचदा देखील आपण असं पाहिलेले 6 बॉल 1 धाव डिपेंड देखील होताना बघितले. रायगड प्रीमियर लीग मध्ये अजय पाटीलने बेलोलीचा स्टार खेळाडू त्याने षटक फेकला होता आणि धावसंख्या डिपेंड केली होती. त्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळाला होता. पण या स्पर्धेमध्ये स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कोणत्याच प्रकारची सुपर ओव्हर नसणार आहे याची देखील मोठी बाब आहे.
त्याचबरोबर अजनबी स्पोर्ट ओळेचे रन मशीन प्रमोद दादा घरात त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एक बॉल 6 बॉल आणि 1 धावेची गरज. अनिकेत पाटील कारनामा करावा लागेल या स्पर्धेमध्ये. धाव वाचवायची आहे. पुढचा बॉल अनिकेतचा ओव्हर द विकेटने वेगाने टाकलाय. सॉफ्ट हँडने फटका खेचलाय. ऑन साइडला मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहेत. 1 धाव